कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन आज आपण आपल्या 7व्या दिवसाच्या पुष्पाला सुरुवात करणार आहोत। आजचा जो योग आहे तो मग श्रीमद भगवद्गीतेमधला अक्षर ब्रह्मयोग आणि अत्यंत महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आहे। आता अक्षर ब्रह्म म्हटल्यानंतर त्याचा अक्षराशी तसा मूळाक्षराशी संबंध नाही। तर अक्षर म्हणजे न क्षरती इति अक्षरः, ज्याचा क्षय होत नाही, जो अक्षय्य आहे, जो अविनाशी आहे, जो जन्ममृत्यूच्या पलीकडला आहे, असा जो आहे त्याला अक्षर म्हटलेलं आहे। मग अक्षर कोण आहे जगामध्ये? अक्षर फक्त परमात्मा आहे। तो जो परब्रह्म परमात्मा ईश्वर आहे तो फक्त ईश्वर आहे, अक्षर आहे, आणि बाकी सगळे नश्वर आहेत, नष्ट होणारे आहेत। आणि म्हणून हा जो अक्षर ब्रह्म योग आहे हा अर्जुनाने काही प्रश्न भगवंताला विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं भगवंताने दिली। आता काल आपण शांतीसाठी भगवंताने जे जे अर्जुनाला सांगितलं शांती प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्याचा विचार आपण केला। आता अर्जुनाला आणखी काही प्रश्न पडलेले आहेत। खरं म्हणजे आपण अर्जुनाचे उपकार मानायला पाहिजेत की त्याच्यासारख्या योग्याला देखील प्रश्न पडले, पूर्ण पुरुषाला, आणि त्याने त्या ठिकाणी प्रश्न विचारले ते आपल्या सर्व सामान्य लोकांसाठी सहजे ब्रह्मरसाचे पारणे। अर्जुना लागी केले नारायणे, तेची अवसरे पावने पातलो आम्ही। अर्जुना लागी केलेलं हे ब्रह्मरसाचं पारणं हे आपल्याला सहजपणे प्राप्त झालेलं आहे। काय प्रश्न पडले अर्जुनाला? मग अर्जुनाने त्या ठिकाणी पहिला प्रश्न केला, ब्रह्म काय आहे? म्हणजे त्या अध्यायाची सुरुवातच खूप सुंदर आहे। किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अशी सुरुवात आहे त्याची। किम तद्ब्रह्म, हे भगवंता ब्रह्म काय आहे मला सांगा बरं, अध्यात्म काय हे मला सांगा बरं, कर्म काय आहे मला सांगा, आदिभूत काय आहे, आदिदैव काय आहे, आदियज्ञ काय आहे ते मला सांगा। या देहात तुम्ही कोणत्या रूपाने आहात आणि अंतःकाळी जर तुमचं स्मरण केलं तर कोणता आम्हाला योनी प्राप्त होते किंवा काय स्थिती प्राप्त होते, असे त्याने प्रश्न आणि भगवंताला अर्जुनाने या ठिकाणी केलेले। आणि ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फटाफट घेऊन आणखीन पुढचं देखील आपल्याला पाहायचं आहे। मग आता भगवंताने त्याला उत्तर दिलं, ब्रह्म काय बाबा? तर ब्रह्म जे अविनाशी आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात। अविनाशी कोण आहे? शरीरात अविनाशी आहे का आपलं? नाही, देह अविनाशी नाही। अविनाशी कोण आहे? आत्मा अविनाशी आहे, आणि म्हणून आत्मा हाच ब्रह्म आहे आपल्या दृष्टीने। एका प्रश्नाचं उत्तर दिलं। मग दुसरं म्हटलं की बाबा अध्यात्म काय आहे? तर आपल्या जीवाचं जे स्वरूप आहे त्याची जाणीव झाली, याला अध्यात्म म्हणतात। पुढे आणखी त्याचा विचार येणारच आहे। बरं, आता कर्म कशाला म्हणतात? जीवामध्ये जे बरे वाईट विषय आहेत ते ज्या योगाने आपल्यामध्ये निर्माण होतात त्याला कर्म म्हटलेलं आहे। काम, ते जे काम करतो आपण त्याला कर्म त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। पण ते जीवामध्ये बरे वाईट ज्या स्थित्यंतर येतात ते ज्या योगाने येतात त्याला कर्म म्हटलेलं आहे। आता आदिभूत कशाला म्हणतात? तर ती जी माझी अपराशक्ती आहे, म्हणजे दिसणारी, काल मी तुम्हाला अष्टदा शक्ती निरनिराळ्या सांगितलेल्या आहेत। प्रकृती म्हणजे पंचमहाभूत, मनोबुद्धी अहंकार, हे जे सगळे आहेत, ही जी माझी अपराशक्ती आहे तिला त्या ठिकाणी अधिभूत म्हटलेलं आहे। आदिदैव कशाला म्हटलेलं आहे? हे जे सूर्य चंद्र आदी सगळं विराट स्वरूप माझं आहे। अखंड मंडलाकारम व्याप्तम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं सर्वत स्मृत्वा प्रतिष्ठत दशांगुलम, तो जो विश्वव्यापक परमात्मा आहे तर तो जो या ठिकाणी सांगितलेला आहे ते माझं विराट स्वरूप म्हणजे अधिदैव आहे।
बरं आदियज्ञ कोण? आदियज्ञ म्हणजे मीच, म्हणजे जो साक्षात परब्रह्म परमात्मा आहे त्याला आदियज्ञ म्हटलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजल्या. बरं मग आता अंतकाळी जे स्मरण करतो, तर जर परमेश्वराचं स्मरण करत असेल भगवंत सांगतात, तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आता इथून भगवंत आपल्या सगळ्यांना अंतकाळी कशा पद्धतीने राहावं याची आपल्याला, मृत्यूनंतर आपण मृत्यूच्या पूर्वी मरणासन्न अवस्थेमध्ये असताना माणसाने काय केलं पाहिजे, ते राहण्यासाठी आयुष्यभर काय केलं पाहिजे, हे या अक्षर ब्रह्मयोगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मरणासन्न अवस्थेमध्ये म्हणजे अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. कलेवर म्हणजे हा आपला देह, आणि अंतकाळी म्हणजे ज्यावेळेस आपण मरणासन्न अवस्थेमध्ये पडतो, ज्याला लास्ट स्टेज म्हणतात, काही काळानंतर प्राणोत्क्रमण होणार आहे, आपण मरणार आहोत, तर अशा वेळी त्याला अंतकाळ म्हणतात आपला. आता तो काही कोण पाहिला नाही, पण ऐकायचा नाही का मग त्याच्यासाठी? त्यावेळेस काय करायचं हे तर समजलं पाहिजे ना. म्हणून भगवद्गीता सांगते की बाबा, नाही तर लोक त्याही वेळेस फक्त त्याच्या डोक्यामध्ये संसार संसार असतो. माझ्या मुलाचं काय होऊन राहिलं, म्हणजे इकडे मरणासन्न मरण्याची अवस्था आहे, आणि तरी ते म्हणजे दरवाजा लावला काय पाहून घ्या एकदा. म्हणजे अरे बाबा प्राणोत्क्रमण होऊन राहिलं, इथं कुठं अडकून राहिला तू? पण आयुष्यभर त्याच्यामध्येच गुंतलेले आपण, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला ईश्वर आठवत नाही, त्याला पुढे काय करायचं ते आठवत नाही. मरणासन्न अवस्थेमध्ये असून देखील तो या संसारामध्येच अडकून आहे. आणि म्हणून भगवंताने मुद्दाम आपल्या सगळ्यांना हा अध्याय सांगितलेला आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. हे जे कलेवर आहे त्याने काय स्मरण केलं ते तुम्हाला पुढचा देह प्राप्त होतो. तुमच्या मनामध्ये मरताना कोणतं स्मरण आलं पाहिजे. आणि मग आता मरताना कसं येईल हो? काय सोपं काम आहे का? इकडे मरण यातना सुरू आहे, आणि त्यावेळेस कसं येईल बाबा? त्यावेळेस यावं म्हणून तो भगवद्गीता सांगून राहिला. तेव्हा काय हो, तुला लक्षात येते की अरे आता घरघर सुरू झालेली आहे, मी आता मरणार आहे काही काळाने, आणि ते मरण आपल्याला लक्षात येत असते की अरे आपला वेळ संपत आलेला आहे. बरं कशाला? आपली जी वय झालेली आहे, समजा आपण आता 50-60 वर्षाचे झालो, आणखीन 10-20 वर्ष जगणार हे आपल्याला माहिती आहे. 100 तर कोणी जगत नाही, पण समजा 100 वर्ष जगणार म्हणजे आपल्याजवळ कालावधी कमी राहिलेला आहे. या कमी कालावधीत किती परमेश्वराचं करता येईल याचा विचार करावा लागेल की नाही. मी एक दिवस मरणार आहे हे निश्चित आहे की नाही, हे सगळं माहिती आहे. आणि म्हणून तो भगवद्गीता सांगते की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अरे बाबा, तू त्या ठिकाणी जे स्मरण करणार आहे कलेवर पडलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये ते सांगतात की बाबा अंतकाळी तुझ्या मनामध्ये कोणता भाव आहे? तू परमेश्वराला आठवून राहिला की संसार आठवून राहिला? जे जे तुला आठवत असेल पुढचा जन्म तुझा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मग ते लोक म्हणतील का हो असं कसं काय होईल? अंतकाळी असं आठवेल का? अरे बाबा, त्याच्यासाठीच तर भगवंत सांगतात की अंतकाळी ज्याची आठवण करायची आहे ते जर आठवायचं असेल, त्याचं जर स्मरण करायचं असेल, तर त्याचं स्मरण आयुष्यभर करा, तेव्हा ते मरणाच्या वेळी येईल. तुम्ही म्हणसाल ऐन वेळी येईल, येत नाही. तुम्ही जर संसारामध्ये रत येणार असणार तर ते संसारच अंतकाळी येणार आहे. म्हणजे भगवंताने किती सोय करून दिली, आणि हे सगळं आपल्याला सांगितलं भगवंताने, पण तरी देखील माणूस असा करंट आहे. म्हणजे तुमच्या माझ्या सगळे याच्याच मागे लागतात, भांड्या पंचायती ज्याला म्हणतात. म्हणून त्याने सांगितलं. आता भगवंत त्याने शंका केली की का हो त्यावेळेस कसं आठवल, काही तुम्ही म्हणून राहिले, अरे तिथं वेदना आहेत, यातना आहेत. अरे बाबा, त्याच्यासाठीच तर सांगून राहिलो. ते म्हणतात बाबा मरण कधी येणार आहे माहिती आहे का? माहीत नाही. येणार आहे हे माहिती आहे ना, मग ही तर शाश्वती आहे की एक दिवस मी मरणार, म्हणजे अंतकाळ येणार. मग जो अंतकाळ येणार आहे त्यावेळी ती स्थिती कशी राहणार आहे? मी मरणासन्न पडून राहणार आहे. कधी पडून राहणार आहे हे मला माहीत नाही. ते आजही होऊ शकते, उद्याही होऊ शकते, 100 वर्षांनी होऊ शकते. आणखीन पण 140 वर्ष जगणारे लोक आहेत, आणि काही लोक लवकर मरणारे, म्हणून त्याची गॅरंटी नाही. मग गॅरंटी कशाची आहे? मरणार याची गॅरंटी आहे. मग जेव्हा आपण मरणार आहोत, मरणासन्न कलेवर पडणार आहे,
त्यावेळीस आपल्याला भगवंत आठवायचा आहे. हे तर माहिती की नाही आपल्याला, देव सांगून राहिला आता. मग त्यावेळेस आठवायचा असेल तर काय करावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. मग तो अभ्यास कसा होईल, नित्य नियमाने भगवंत आठवावा लागेल. म्हणजे आता पहा, मरणासन्न अवस्थेमध्ये भगवंत आठवायचा असेल, मृत्यूसमयी परमेश्वर आठवायचा असेल तर आयुष्यभर भगवंताला आठवावं लागेल. दळिता कांडिता तुझं घाईन आनंदा असं म्हटलेलं आहे की नाही. जेव्हा केव्हा जे जे मी काम करतो, म्हणून तर आतापर्यंत जे भारूड सांगितलं, सगळं काम परमेश्वराला अर्पण करा, ईश्वरानुकूल करा. अनुकूलस्य संकल्प हा प्रतिकूलस्य वर्जनम. देवाला अनुकूल करा. हे सगळं भारूड का सांगितलं, भगवंताने सांगितलं बाबा तेव्हा आठवलं पाहिजे ना मरताना. भरताची कथा आहे. मरता मरता काय झालं, त्याच्याजवळ एक हरिण होतं आणि ते फार प्रिय होतं आणि त्याच्यावरच तो प्रेम करायचा, त्या बछड्यावर. मरता मरता त्याला हरिणच आठवलं. पुढचा जन्म त्याचा हरणाचा आला. मला विषयात घुसायचं नाही, मला मतितार्थ सांगायचा आहे तुम्हाला, ती कथा नाही सांगायची. मतितार्थ हा आहे की मरताना तुम्हाला जे आठवते तेच तुम्ही होणार. आपल्याला आठवायचं काय आहे, ईश्वर आठवायचा. त्याची प्रॅक्टिस आपल्याला आयुष्यभर करायची आहे. मग आता अर्जुन म्हटला की का मी आता युद्ध करून राहिलो, हे समोर दुर्योधन दुःशासन अशी दुष्ट प्रवृत्तीची सगळी माणसं आहे आणि समजा मग याच्यामध्येच मरण यायला लागलं मला आत्ता युद्धामध्ये. आणि या मरते समय जर शकुनी आठवला मला, हा दुर्योधन आठवला, तर पुढचा जन्म मला दुष्टाचा येईल ना, तो जो पापी माणसाचा. तेव्हा भगवंत म्हटले त्याच्यासाठीच तर तुला सांगून राहिलो की अभ्यास योग. युद्ध करताना देखील तुला कोण आठवायचा आहे, पडता जड भारी दासी आठवावा हरी. तो जो परमेश्वर आहे त्याला आठवण करायची आपल्याला. त्यालाच आपल्याला बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा आणि काही केलिया वेगळा नव्हे गे माय. काहीही झालं तरी तो परमेश्वर मला त्याचं स्मरण करायचं आहे आणि भगवंत त्याला सांगून राहिलेले आहे. पण तेवढ्या हे कसं शक्य आहे, म्हटलं बाबा अभ्यास योग युक्तेन. अभ्यास नावाचा योग आहे, म्हणजे वारंवार वारंवार तेच ते करायचं. मरणाच्या वेळी जर परमेश्वर आठवायचा असेल तर आपल्याला आयुष्यभर त्याचं नामस्मरण करावं लागेल. आणि मग असं नामस्मरण केलं तर प्राणोत्क्रमण होत असताना आपल्याला ते जाणीवपूर्वक मग आपल्याला लक्षात राहते की अरे आपण परमेश्वर आठवतो, परमेश्वर आठवतो. प्राण जाताना देखील ते प्राणोत्क्रमण आपल्या सगळ्यांना करायचं. मग आता ते करण्यासाठी आणखी काय करायचं अर्जुनाने विचारलं. तेव्हा भगवंताने सांगितलं की बाबा रोज झोपताना, तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी ही क्रिया भगवद्गीता सांगून राहिले. असं समजायचं झोपताना आपण आयुष्य संपलं की तिथं आपलं त्या तो दिवस संपला. झोपल्यानंतर जी काय स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्था ती काय आपल्या लक्षात नसते. आपण जागे आहोत, जिवंत आहोत, सगळं खरं आहे. पण झोपल्यानंतर आपलं काही आहे का, ते क्रियाकलाप फक्त श्वासोश्वास चालू आहे, एवढं मान्य आहे. मग झोपताना असं समजायचं की देह जाणार आहे. कुठं जाणार आहे, वरती नाही पण झोपेत जाणार आहे. एका अर्थाने झोप म्हणजे काय आहे, मरणाची प्रॅक्टिसच आहे. तुम्हाला सांगतो झोप म्हणजे काय, मरणाची सवयच आहे एक प्रकारची. मरणाचा अभ्यास म्हणजे झोप आहे. तुम्ही म्हणसाल काही सांगता का, अभ्यास आपण तर तेच आहे. तुम्हाला सांगतो मरणाचंच आहे. मेले झोपेत समजा एखाद्या चाकू घातला, फावडं जरी घातलं, तुम्हाला काय माहिती आहे, त्यावेळेस तुम्ही जागृत नाही आहे. मग मरण म्हणजे झोप म्हणजे काय, मरणाची ती प्रॅक्टिसच आहे एक प्रकारे. मग आता जर ती मरणाची प्रॅक्टिस आहे तर असं समजायचं आपण मरूनच राहिलो. ऐकायला जड वाटते, ऐकायला थोडंसं कठीणही वाटते, पण आपल्याला ते शाश्वत सत्य आहे मरण, ते समजून घ्या. मग झोपताना काय करायचं, भगवंताने सांगितलं असं समजायचं प्राणोत्क्रमण होऊन राहिलं. मग झोपताना अशक्य आहे हे म्हणजे कठीण आहे, अशक्य नाही. काय करायचं, डोळे बंद करायचे आणि दोन भुवयांच्या मध्ये स्मरण करायचं. कोणाचं, भगवंताचं स्मरण करायचं, ध्यान करायचं. ध्यान म्हणजे असं बसूनही नाही म्हटलं त्यांनी, काल सांगितलं ध्यान योग तो नाही. फक्त मरताना असं समजायचं झोपून राहिलो, आपलं प्राणोत्क्रमण होऊन राहिलेलं आहे. मग रोज प्रॅक्टिस कशाची करायची, या दोन भुवयाच्या मध्ये थोडंसं आपलं ध्यान त्या ठिकाणी जाऊ द्यायचं आणि त्या परब्रह्म परमात्म्याला, त्या योगेश्वर कृष्णाची आठवण ठेवायची. कृष्णाय वासुदेवाय, हे खरंच करा बरं. म्हणजे हे आता हा श्लोक तर झोपताना म्हणायचाच असतो. म्हणजे हे नाही केलं समजा आठवत नाही आपल्याला, समजा मरण आहे तुम्हाला मान्य नाही,
झोप आहे मी नाही मरणार, म्हणजे मला नाही मान्य. बरं नका मान्य करू. एवढं तर म्हणता येईल, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे गोविंद, अरे मी तुझं स्मरण करतो, उद्या येणारे क्लेश, मागे झालेले क्लेश माझे नष्ट कर. एवढं तर म्हणता येईल की नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणत असतात. खरं म्हणजे लोक म्हणत नाहीत. झोपताना बसायचं, असे हात करायचे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी शिव आहे, तू तुझ्यामध्येच तादात्म्य, माझा आत्मा परमात्म्यामध्ये, माझी ही व्यष्टी परमेष्टीमध्ये विलीन होणार आहे, त्याला स्मरण म्हणतात. मग झोपताना फक्त इथं स्मरण करायचं थोडंसं. एवढी प्रॅक्टिस करता येईल की नाही. आयुष्यभर प्रॅक्टिस ज्यावेळेस करतो, तेव्हा मरण्याची वेळ ज्यावेळेस येते, तेव्हा देखील इथेच प्राणोत्क्रमण होणार आहे. आपल्याला आज्ञाचक्रावर लक्ष द्या. विविध चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. आता आज आपण त्याच्यामध्ये घुसणार नाही, कारण आपल्याला आणखीन 2 अध्याय पुढे जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे ती जी चक्र आहेत आपल्या सगळे शरीरातली अष्टचक्र, त्या ठिकाणी देखील विविध प्रकारच्या देवता आहेत. पण इथे आज्ञाचक्र आहे. गोविंद नावाच्या देवतेचं स्मरण करायचं आणि सांगायचं की देवा, इथून प्राणोत्क्रमण आहे, आज्ञाचक्र आहे की नाही, हाच मुख्य चक्र आहे आपलं. आणि मग आता त्या ठिकाणी ध्यान मी करतो आहे, माझं प्राणोत्क्रमण करताना मी तुझं स्मरण करतो, आता मला तुझ्यात सामावून घे, असं रोज म्हणा. ही रोज प्रॅक्टिस केली, मरताना तेच येणार आहे. अरे बापरे, ते म्हटलं का हो, हे तर तुम्ही फारच सांगून राहिले. म्हटले नाही, जाणीवपूर्वक कर. असं केल्याने काय होईल, अरे पुनर्जन्म मिळणार नाही ना, मग माझ्यातच मग आम्हासीच साम्य रूप होईल. जळ जैसे जळी वेगळे न दिसे. समजा समुद्रामध्ये ओंजळवर पाणी टाकलं, आता ते पाणी वेगळं आहे का? तसा हा देह म्हणजे ओंजळभर पाणी आहे, आणि समुद्र म्हणजे तो परब्रह्म परमात्मा विश्वव्यापक. हा माझा आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन होणार आहे. केव्हा? मेल्यानंतर. मग त्याच्यात जर विलीन व्हायचं असेल, मग तिथेच जर साम्य रूप झालं, जल जैसे जळी वेगळे न दिसे, जळात जळ टाकलं, तसा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन करायचा असेल, तो मरताना स्मरण झालं पाहिजे. मरताना स्मरण केव्हा होईल? आयुष्यभर स्मरण केलं तर. त्याची प्रॅक्टिस केव्हा करायची? कलेवरम जे पडलेलं आहे त्याची रोज झोपताना प्रॅक्टिस करायची, असं समजायचं. झोपतो म्हणजे मरतोय, आणि त्याची प्रॅक्टिस करा. ऐकायला कठीण असलं किंवा असं वाटत असेल वाईट आहे, वाईट नाही, तेच सत्य आहे आणि तेच मान्य करा, आणि त्याच्यानुसार आपण करण्याचा प्रयत्न करा, असं भगवंत सांगतात. मग आता ते म्हणतात वा ठीक आहे. आता असं इतकं करूनही काही लोकांना त्याचं म्हणणं आहे पुन्हा जन्म कसा मिळतो हो? मग भगवंत म्हणतात बरोबर आहे, ते काही लोकांना मिळतोच. त्याचं कारण आहे की ब्रह्मदेवाचा एक युग म्हणजे आपला 1 दिवस आहे, आणि त्या म्हणजे आपलं त्याचं 1 युग ते जे आहे, आपलं 1 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे. त्याचे सगळे नंतर कालावधी पूर्ण पुराणामध्ये दिलेले आहेत सगळ्याप्रमाणे. याच्यामध्ये विशेषतः नारद पुराणामध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. परंतु त्यावेळेस काय करतो देव? ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की जीवाच्या उत्पत्तीची सगळी रचना करून टाकतो तो, आणि ब्रह्मदेवाचा दिवस मावळला की त्या ठिकाणी तो काय करतो? लय करण्याची अशा पद्धतीची स्थिती निर्माण करत राहत होतो. म्हणजे त्याचं काम तो त्या ठिकाणी करतो. पण याच्याही पलीकडे एक सनातन अवस्था आहे, उत्पत्ती आणि लयाच्या, तिला म्हटलेले सनातन अव्यक्त अशा पद्धतीची अवस्था. ती अव्यक्त अवस्था जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला आयुष्यभर चिंतन, मरताना परब्रह्म परमात्म्याचं. ते जे करत नाहीत त्यांना पुन्हा जन्माला यावं लागतं, पुनर्जन्म. आणि म्हणून आयुष्यभर त्याचं म्हणणं आहे ते स्मरण आपण केलं पाहिजे. आणि मग ते जर स्मरण केलं तर नाश झाला तरी नाश नाही, अशी जी अव्यक्त सनातन अवस्था आहे, ती जी अव्यक्त अवस्था सनातन अवस्था आहे, ती आयुष्यभर आपण जर करू. आता असं केल्यानंतर ती जी अव्यक्त अक्षर परमस्थान म्हणतात, ते अक्षर परब्रह्म, अक्षर ब्रह्मयोग त्याला म्हणतात. म्हणजे त्या अवस्थेला जाणे म्हणजे उत्पत्ती स्थितीच्या पलीकडे. काही लोक परत येतात, म्हणजे त्यांचा जे भोग भोगला, समजा स्वर्ग प्राप्त झाला, स्वर्गामध्ये काही काळ राहतात, पुन्हा जन्माला येतात. काल आपण त्याचा विचार केला. पण काही लोक असे असतात की परमेश्वराशी तादात्म्य पावतात, अक्षर योग ज्याला म्हणतात, त्याला अक्षर परमस्थान, अक्षर ब्रह्मयोग, तो जो म्हणजे तिथे जाऊन बसणे, त्याच्यासाठी आयुष्यभर आपल्याला त्या स्वरूपाला प्राप्त होणे म्हणजे पुन्हा येणे नाही.
जन्म मरण नको आता, नको येर झार, नको ऐहिकाचा म्हणजे ऐहिक जे आहे ते मला नको आता. तर ते जन्म मरण नको असेल तर त्याचं स्मरण आपल्याला करायचं, तेच मरताना आलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये अवस्था येते. आता याने सांगितलं की का हो, परत केव्हा येतात आणि परत केव्हा येत नाहीत एवढं सांगतो. हा योग या ठिकाणी मी थांबवतो. परमेश्वराने सांगितलं, हा मी नाही सांगत. भगवद्गीतेमध्ये वाचा अक्षर ब्रह्मयोग. ते कशासाठी वाचायचं तर ते लक्षात येईल. त्याने सांगितलं परत कोण येत नाहीत आणि परत कोण येतात. त्याने सुंदर त्या ठिकाणी सांगितलंय, अग्निर्ज्योतिष शुक्ल षण्मासा उत्तरायण असं त्या ठिकाणी प्रमाण दिलं. जे लोक मृत्यू केव्हा पावतात आणि परमेश्वराचं स्मरण करतात मरताना, केव्हा ज्यावेळी ज्योती म्हणजे सर्वत्र प्रकाशाचं अग्नीचं वातावरण आहे, दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे आणि उत्तरायण, याला देवयान असं म्हणतात. आता याच्यावर जास्त जात नाही, पण तुम्ही हे वाचा आणि त्याच्यावर विचार त्या ठिकाणी करा. म्हणजे काय पाहिजे, उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षामध्ये अग्नी, दिवस पाहिजे. रात्री मरणाऱ्यांना थोडंसं, आता त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका, जे परमेश्वराने सांगितलं तेच आहे. नाही एखाद्या रात्री मला समजा आपला नातेवाईक, अरे बापरे रात्री गेला येते पुन्हा परत, असं नाही. भगवंताने सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला त्या पद्धतीने, आणि ते काय आपल्या हातात नाही, ते भगवंतच ठरवतात की या रात्री मारायचं का दिवसा मारायचं, उत्तरायणामध्ये मारायचं का दक्षिणामध्ये मारायचं, सूर्य तप्त असताना मारायचा का मंद असताना मारायचं, हे सगळं. तर ज्यावेळी अशी ज्योती आहे, अग्नी आहे, दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे, उत्तरायण आहे, याला देवयान म्हणतात, त्यावेळी जर आपला जीव गेला तर 100% ऊर्ध्व लोक प्राप्त होतो. म्हणजे तो देह, तो जो जीव आहे, तो आत्मा परत येत नाही, परब्रह्म परमात्म्यामध्ये विलीन होतो. अर्जुन आश्चर्यचकित झाला, अरे बापरे म्हटला. बरं मग परत कोण येतात, ते म्हणतात धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम. भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. धूमो म्हणजे असं धूम्र, म्हणजे असं ज्याला धुकं आहे अशा स्थितीमध्ये रात्र आहे, त्यानंतर कृष्ण पक्ष आहे आणि उत्तरायण षण्मासा दक्षिणायन, दक्षिणायन ज्यावेळेस आहे, अशा वेळी जर माणूस गेला तर तो पुन्हा जन्माला येतो. जन्ममरण त्याला फेरा चालू राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आता हा काळ देखील कोणाजवळून घेतला पाहिजे, परमेश्वराजवळ मागून घेतला पाहिजे की देवा मला उत्तरायणामध्ये जाऊ दे, दक्षिणामध्ये नको. आणि तो आपल्याजवळ इच्छा मरण नाही भीष्माचार्यासारखं, पण परमेश्वराला आपण मागू शकतो की नाही, तेवढंही माणसं करत नाही. म्हणून त्याने सांगितलं की बाबा हा जो अक्षर ब्रह्मयोग आहे तो मृत्यूच्या समयी तुला काय आठवते त्याच्यावर आहे. ते आठवण्यासाठी आयुष्यभर परमेश्वराला आठव आणि ते करत असताना माझा मृत्यू उत्तरायणामध्ये यावा, माझं नित्य स्मरण जर केलं तर तुम्हाला सनातन असे जे परमस्थान आहे, अक्षर असं परमस्थान आहे, ते प्राप्त होईल. आता ते म्हटले की अहो हे मला समजलं. आता पुढे भगवंत आणखीन बोलू लागलेले आहेत. आता अर्जुनाने काहीच विचारलं नाही आणि हा आता 9वा अध्याय या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता अर्जुन त्या ठिकाणी, अर्जुनाने काहीही विचारलेलं नाही, पण भगवंत आता त्याला राजविद्या, राजगुह्य अशा पद्धतीचा योग, आतापर्यंत आपण कोणता घेतला, अक्षर ब्रह्म योग नावाचा. आता आपला आणि पुढचा अध्याय इथे सुरू होऊन राहिलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे 9वा अध्याय. आणि तो 9वा अध्याय कोणता आहे तर तो भगवंत स्वतःहून त्या ठिकाणी आणि सांगून राहिलेले आहेत. भगवंत काय सांगतात, तो जो आहे त्या योगाला राजविद्या राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे. बरं, भगवंत स्वतःहून सांगून राहिलेले आहेत. आता स्वतःहून सांगून राहिले म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे की नाही. आपणहून सांगून राहिला, ऐका बरं महत्वाची सूचना, ऐका बरं महत्वाची सूचना. आपली आई आपल्या मुलाला सूचना देते, त्या सगळ्या महत्वाच्या असतात. तसे आता भगवान याला सूचना देऊन विचारलं नाही, काही नाही. खरं म्हणजे जे ज्ञानी माणसं असतात ते विचारल्याशिवाय सांगत नाही, पण एखादा अधिकारी पुरुष असेल तर त्याला मात्र सांगतात. आणि नियमच असा अधिकाऱ्याला सांगा. अथर्व शीर्षामध्ये, ज्यांना अथर्व शीर्ष माहिती आहे, फलश्रुतीत वर्णन केलेलं आहे. इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम यो यदि मोहात दास्यति
स पापियान भवती. हे जे अथर्व शीर्ष कोणाला अशिष्याय न देयम, म्हणजे जो पात्र नाही, अधिकारी नाही, अशिष्य आहे, त्याला देऊ नका. यो यदि मोहात दास्यती, समजा एखाद्याला दिलं तर कोण घेणारा नाही, देणाराच पापी बनतो. आता इथे साक्षात परब्रह्म परमात्मा हे अर्जुनाला सांगून राहिले आणि त्याला सांगतात, बाबा तू माझा प्रिय शिष्य आहे आणि तू अधिकारी आहे, तू पात्र आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान देतो. कोणतं ज्ञान आहे? त्याला म्हटलेलं राजविद्या. आता राजविद्या शब्द का वापरला? राज म्हणजे राजा. कोणाचा? विद्या. विद्या म्हणजे विद्येचा राजा. म्हणजे किती महत्वाचं तत्वज्ञान पांडुरंग परमात्मा सांगून राहिले. म्हणजे सोपं काम आहे काय? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वतःच्या मुखातून सांगून राहिलेले श्री विष्णू, तो जो पांडुरंग परमात्मा आहे ते त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आणि का सांगून राहिले? कारण ते गुह्य ज्ञान आहे आणि ते राजज्ञान आहे, म्हणजे राजविद्या आहे, म्हणजे विद्येची ती राजा आहे. जेवढ्या विद्या असतील त्या सगळ्या विद्यांमध्ये ती सर्वश्रेष्ठ विद्या, म्हणून त्याला राजविद्या म्हटलेलं आहे. विद्येची राजा म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान, सुंदर तत्वज्ञान, विद्येचा राजा भगवंत सांगून राहिलेले आहे. आणि त्याला पुन्हा दुसरा शब्द वापरला भगवंतांनी, राजगुह्य. आता गुह्य शब्द म्हणजे गुह्य म्हणजे गुपित, आणि एखादं गुपित म्हणजे मौल्यवान. हे कुठे ठेवतो आपण? घरामध्ये. समजा एखादी गुपित गोष्ट ठेवायची आहे, साधारण असेल तर समजा मोटरसायकल आहे, कंपाऊंड वॉलमध्ये ठेवतो आपण. कार असेल तर बाहेर ठेवतो लॉक लावून. मोटरसायकल कंपाऊंड वॉलमध्ये ठेवतो. एखादी वस्तू असेल तर हॉलमध्ये ठेवतो. एखादी दुसरी असेल तर आत ठेवतो आणखीन. एखादी तिसरी असेल तर आत ठेवतं. पण त्याच्यापेक्षा मौल्यवान असेल तर कपाटात ठेवतो. त्याच्याही पेक्षा मौल्यवान असेल तर कपाटात एक कप्पा असते, त्याच्यामध्ये ठेवतो. त्याच्याही पेक्षा मौल्यवान असेल त्या कप्प्यामध्ये एक कप्पा असतो. त्याच्यापेक्षा मौल्यवान असेल तर कप्प्यातल्या कप्प्यामध्ये आणखी एक कप्पा असतो, चोर कप्पा, त्याच्यामध्ये ठेवतो. इतकी मौल्यवान, त्याला गुह्य म्हणतात. आणि जेव्हा काढायची तेव्हाच आपण ते काढतो, एकदम कोणाला दिसायचं नाही. ती अशी ती गुह्या, ती गुह्य. लक्षात आलं ना? म्हणजे इतकी मौल्यवान आहे ती, एकदम कपाटाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं, त्याला गुह्य म्हणतात. असं तत्वज्ञान भगवंत या ठिकाणी सांगून राहिले. आतापर्यंत गुह्य ज्ञान पाहिलं आपण इतक्या अध्यायामध्ये, की बा हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा परब्रह्म आहे, त्याच्यामध्ये विलीन करायचा आहे. याला म्हणतात गुह्य ज्ञान. एक गुह्यतर ज्ञान आहे. त्याच्याशी तादात्म्य पावायचं असेल तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या मायावी जगतापासून दूर जायचं. पण आज जे सांगून राहिलेले त्याला गुह्यतम ज्ञान. मी चालवतो हे सगळं, तू कोणी नाही. आणि म्हणून हे जे परब्रह्म परमात्मा विश्वव्यापक आणि नटलेला आहे असं जे सांगणारं तत्वज्ञान आहे त्याला गुह्यतम, म्हणजे गुह्य तत्वज्ञान, गुह्यतर तत्वज्ञान, गुह्यतम तत्वज्ञान, असं गुह्यतम ज्ञान भगवंत या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. तेव्हा भगवंत त्याला सांगून राहिले स्वतःहून न विचारता. आता त्याला सांगतात कारण तो अधिकारी आहे. इदम तुमे गुह्यतमम प्रवक्ष्यामि अनुसूयवे. हे अर्जुना, मी तुला आता काय करून राहिलेलो? मी तुला गुह्य, इदम शब्द वापरला म्हणजे आत्ता हा शब्द वापरलेला आहे. तर म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित असताना सांगितलेलं, बाबा हे दाखवलं इदम शब्द याच्यासाठी हे. तर हे ज्ञान मी तुला सांगून राहिलो. आणि कसं आहे ते गुह्यतम आहे, गुह्य नाही, गुह्यतर नाही, गुह्यतम म्हणजे आतल्या कप्प्यातलं. ती आता हिरा काढून राहिलो तुला देऊन राहिलो. इतकं मौल्यवान आहे ते. सगळंच मौल्यवान आहे, पण त्यातल्या त्यात जे आत ठेवले ते अधिक मौल्यवान. ते मौल्यवान तत्व मी तुला सांगून राहिलो. परमगुह्य ज्ञान मी तुला आता देऊन राहिलेलं आहे. आता यांना खूप आनंद झाला. त्याला कोणतं ज्ञान म्हटलेलं आहे? राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. आता या योगाचं नाव का ठेवलं राजविद्या राजगुह्य? भगवंताने सांगितलं. आपण कोणी नाही, माणसाने नाही, भगवंताने सांगितलं. याला म्हटलेलं आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. सगळ्यात उत्तम आहे राजविद्या आहे, राजगुह्य आहे. आता मी तुम्हाला राजगुह्य म्हणजे काय सांगितलं आणि राजविद्या म्हणजे काय, म्हणजे विद्येचा राजा आणि गुह्यतेचा देखील राजा, म्हणून त्याला राजविद्या राजगुह्य. आता त्याने म्हटलं, बाबा मी हे ऐकलं तर मला काय मिळेल? त्याने सांगितलं, बाबा जर तू हे ऐकलं तर श्रद्धायुक्त अंतःकरण जर ठेवून ते तू ऐकलं
तर तुला मुक्ती प्राप्त होईल. हे तत्वज्ञान, गुह्यतम तत्वज्ञान, राजविद्या जर तू ऐकली तर तुला मुक्ती प्राप्त होईल. आणि मग आता हे त्या ठिकाणी सांगितलं, हे सनातन ज्ञान मी तुला देतो. तर त्याने सांगितलं, बाबा काय ज्ञान आहे हे? तर त्याने सांगितलं, सोप्यात सांगतो, हे जे विश्वव्यापक रूपाने मीच लटलेला आहे. तुला जर वाटत असेल की तू युद्ध करून राहिला, नाही, अरे मीच निर्माण करणार आहे, मीच नष्ट करणार आहे, मीच हे चालविणारा देखील आहे. आणि म्हणून हे जे विश्वाचं सगळं जातं चालवणार आहे तो मी आहे. आणि म्हणून तुला जर असं वाटत असेल की मी चालवतो, मी करता, तर तू करता नाही. हे जे सगळं जगत चालवून राहिलेलं आहे हे सगळं मी चालवतो आहे. पण सत्य कोण आहे? ब्रह्म सत्य आहे. जगत मिथ्या आहे. मिथ्या काय आहे? हे नाशवंत आहे. उद्या तू पण नष्ट होणार आहे. आणि अवतार घेऊन मी या ठिकाणी जो आलेला आहे तो पण मी संपणार आहे. पण परब्रह्म परमात्मा जो आहे तो संपणारा नाही. आणि म्हणून विश्वव्यापक रूपाने नटलेलं जे जे आहे ते नाशवंत आहे. मग केव्हा संपणार आहे हे? तर नंतर प्रलय काल येणार आहे. त्याला कल्पक्षय असा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे. कल्पक्षयाच्या वेळी हे सगळं म्हणजे प्रलय ज्यावेळेस येईल तेव्हा हे सगळं नष्ट होणार आहे. हे जे पर्वत, नद्या, डोंगर, नाले आणि सगळी जीवसृष्टी ही सगळी नष्ट होणार आहे. मग पुन्हा कल्पाची सुरुवात होणार आहे. त्याला कल्पारंभ, कल्पक्षय, कल्पारंभ. या कल्पारंभाच्या वेळी पुन्हा मी परब्रह्म परमात्मा ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली? विष्णूच्या नाभीतून झाली. मी त्याला सांगणार आहे, चतुर्मुख ब्रह्माला, की आता विश्वाची उत्पत्ती पुन्हा कर. आणि मग तो वेदाच्या साह्याने माझ्या आज्ञेनी या ठिकाणी उत्पत्ती निर्माण करते. आणि मग माझ्याच कंट्रोलमध्ये हे सगळं आहे. समुद्र रेषा न ओलांडावी हे आज्ञा माझी. समुद्र खवळला समजा तर सगळ्या जगाला खाक करून टाकता. समजा भारताचा असा नकाशा आहे, इकडून समुद्र, इकडून समुद्र आणि इकडून समुद्र. समजा परमेश्वराने आदेश दिला, सुनामी आली, इकडून तिकडे सगळं नष्ट करू शकते ना ते. परंतु समुद्राला आज्ञा कोणाची आहे? परमेश्वराची आज्ञा, बाबा मर्यादेत राहा, ओलांडू नको. समुद्राने रेषा न ओलांडावी ही आज्ञा माझी आज्ञा आहे, म्हणून तो शांत आहे. मी जर त्याला अशांत केलं, त्याच्या झलक दाखवतो की नाही, तो सुनामी आली की सगळं संपून टाकलं. तिथे काही माणसं नाही अडवू शकले. एवढं विज्ञान पुढे गेलं तथाकथित, पण त्याला नाही अडवू शकले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा कल्पक्षय झाला की मी नष्ट करणार, कल्पारंभ झाला की हे सगळं मी निर्माण करणार. आणि म्हणून निर्माण आणि क्षय हे माझ्याच हातामध्ये आहे. मी कोण आहे? त्यांनी सांगितलं, अर्जुनाने विचारलं की का हो तुम्ही कोण? त्याने सांगितलं, बाबा मी कोण आहे तुला सांगू का? तिथे शब्द वापरलेला आहे आणि किती सुंदर आहे. इथून शब्द आला पुढे, त्यांनी सांगितलं, मय्याध्यक्षेन प्रकृती सूयतेच चराचरम. मय्याध्यक्ष म्हणजे मीच अध्यक्ष आहे. अध्यक्ष म्हणजे प्रमुख, बाकीचे सगळे त्याच्या हाताखाली. मी या सृष्टीचा रचना करता, म्हणून मय्याध्यक्ष, मी अध्यक्ष आहे. आणि माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजे मीच सगळं काय करतो. आणि माझ्या समजा पंतप्रधान आहे तर त्यांचं एक मंडळ असते. कोणी गृहमंत्री असेल, कोणी आणखी अर्थमंत्री असेल, आणखी कोणी. तसं मी वाटणे करून दिलेली आहे की बाबा तुम्ही हे सांभाळा, तुम्ही हे सांभाळा, तुम्ही हे सांभाळा. पण मोठं कोण आहे? परब्रह्म परमात्मा आहे आणि तो मी आहे. म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली मय्याध्यक्षेन असा शब्द त्यांनी वापरला. बरं, ते म्हटलं ठीक आहे, पटलं मला. आता पुढे तुम्हीच सर्वस्व आहात हे आता मान्य, तुम्हीच सगळ्यांचे बुद्धिदाते आहात हेही मान्य. पण आता काही लोक आहेत, तुम्ही बुद्धिदाते असूनही तुम्हाला मानतच नाहीत ना ते. म्हणते परमेश्वर नाहीच. आता त्यांचं कसं काय? तुम्ही असूनही तुमचं अस्तित्व नाकारतात. ते आत्ताही नाकारतात लोक. असे दुष्ट बुद्धीचे, कलीने प्रेरित असे लोक आहेत. तेव्हा सांगितलं की बाबा भ्रम सगळ्यांमध्ये आहेत आणि ते भ्रम देखील मीच उत्पन्न केलेले आहे. दोन प्रकारचे भ्रम आहेत. काही लोकांना असं वाटते की जे मूढ लोक आहेत, असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. ते मूढ लोक, ते मूर्ख लोक माझा अनादर करतात माझ्या मायेनेच. आणि काय काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे? त्यांना असं वाटते परमेश्वर अवतार घेतात म्हणजे ते देखील मनुष्यच आहेत. रामायणामध्ये भगवंत राम स्वतः म्हणतात, आत्मानं मानुषम म्हणणे, मी माणूस आहे
पण अगस्त्य ऋषी म्हणतात नाही नाही, तुम्ही माणूस नाही आहे, रामस्तु भगवान स्वयं, श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं. अहो तुम्ही भगवान आहात, हे ज्याला समजते ते भगवान म्हणतात. पण काही लोकांना ते समजत नाही, मग ते म्हणतात अहो मनुष्य आहे. आणि मग मनुष्य आहेत, मग तशा पद्धतीने माझ्याकडे पाहतात आणि मग त्यांना वाटतं मी पण मनुष्य, तो पण मनुष्य, आणि मग माझ्यात आणि त्याच्यात सारखे पण आहे, मग त्याचा काय मान करायचा, असा भाव त्यांच्या मनामध्ये येतो. आणि मग काही जण म्हणतात अरे ही जी प्रकृती आहे, हे जे सूर्य चालून राहिलेला आहे, हा जो चंद्र आहे, हे जे सगळं अग्नी आहे, हे जे सगळं आपल्याला देऊन राहिलेले आहे, हेच तर देव आहे. आणि मग या प्रकृतीलाच, प्रकृती कोण आहे, माझी अष्टदा प्रकृती आहे, माझी शक्ती आहे. पण त्यांना वाटत नाही ते, त्यांना वाटत हीच शक्ती आहे ती शक्ती, प्रकृतीला मानलं पाहिजे. पण प्रकृती कोण आहे, तिला चालवते कोण, हेही समजलं पाहिजे ना. तर तो चालवणारा भगवंत आहे हे माहीत नसल्यामुळे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी. पण हे त्यांना समजत नाही. आणि मग या प्रकृतीलाच परब्रह्म परमात्मा ते समजतात, ते देखील मूढमती आहेत, हे लक्षात घ्या. असं भगवंत त्यांना सांगून राहिलेले आहे. मग आता हे जे मूढमती आहेत यांना भगवंतांनी सांगितलं हे काय आहेत, हे विवेक शून्य आहेत, म्हणून ते तशा पद्धतीने वागतात. त्यांना शब्द वापरला राक्षसी प्रवृत्तीचे, आसुरी प्रवृत्तीचे. अशी जी माणसं आहेत ती माणसं मला मानत नाहीत. मग ते म्हणतात देव नाही, असे जे सगळे आहेत. मग आता देव मानतात असे कोण आहेत आणि जेव मानत नाहीत असे कोण आहेत, ते कसे ओळखायचे. नाही तर सगळे तर सारखेच दिसतात, सगळेच माणसं प्रवृत्तीने सारखे आहेत. विवेकानंदाने व्याख्या केली, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. तुम्ही अंधारामध्ये कसे वागता याला तुमचं चारित्र्य म्हणतात. आणि उजेडात सगळेच चांगले वागतात. तिथे कोणी हे वागते का वाईट, पकडल्या गेले म्हणून चोर आहेत. चांगले चांगले लोक आहेत ना, ज्यांच्या व्हिडिओ क्लिप पकडल्या गेल्या, त्या अंधारामध्ये पैसा घेताना पकडले, उजेडात तर फार सुंदर होते. असे सगळे माणसं आहेत. म्हणून आता सगळे सारखे दिसतात. कोणाला ओळखायचं तुझे देव भक्त आहेत म्हणून, जे तुला मानतात, आणि आम्हाला तसा आदर्श घेतला पाहिजे. तेव्हा आता भगवंत सांगतात की बरोबर आहे, सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. अरे जे तुझं सतत कीर्तन करत राहतात, तुझं सतत नामस्मरण करत राहतात, तुझ्यावर सतत दृढव्रत ज्यांचं आहे, दृढ श्रद्धा ज्यांची आहे, जे व्रतवैकल्य, ज्याला व्रतवैकल्य म्हणजे काही फक्त उपवास तापासच नाही, जे इष्ट वागतात, सत्य वागतात, चांगलं वागतात, भ्रष्ट वागत नाहीत, अशी जी सगळी मंडळी आहेत जे आपल्याला लक्षात येतात, असे सततं कीर्तयंतो मा, निरंतर कीर्तन भजन स्मरण करणं आहे, असे नित्य तुझे उपासक जे आहेत ते समजते मला मानणारे आहेत. आणि असे जे कोणी आहेत साधू संत महंत मार्गदर्शन करणारे, ते सगळे माझे भक्त आहेत, जे मला मानतात परब्रह्म परमात्मा. त्याच्यातही भेद आहेत, लक्षात ठेव. काही लोक असे आहेत जे एकत्वेनं, काही लोक पृथक्त्वेनं, काही बहुधा विश्वतो मुखम. म्हणजे काही लोक एकटाच परमेश्वर आहे, त्या एकेश्वर एकालाच मानणारे पण मानतात, ते देखील आहेत. काही जण कसे आहेत पृथक, माझं विभाजन करतात, हा देव तो देव तो देव. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवे नमस्कारः केशवम प्रति गच्छति. जशा नद्या वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पण सगळ्यात शेवटी अंती समुद्राला मिळतात. तसे हे जे निरनिराळ्या देवता मानले असतील, देवता म्हणजे माझे अंश आहे, देवता म्हणजे पूर्ण नाही, परब्रह्म परमात्मा मी आहे, पण देवतांवर श्रद्धा ठेवतात, पण त्या श्रद्धा देखील शेवटी मलाच प्राप्त होतात, म्हणून त्या पृथक्त्वेनं. आणि तिसऱ्यात विश्वतोमुखम, म्हणजे हे विश्व जे आहे तेच ब्रह्मांड आहे आणि त्याच्यावरही श्रद्धा ठेवत असतील तरी देखील हरकत नाही, मी जे तुला हे सांगितलं. पण ईश्वर परब्रह्म परमात्म्याचं ते स्वरूप आहे असं त्यांनी मानलं पाहिजे, तर ते देखील माझे भक्त आहेत. आणि त्या भक्त म्हणजे सतत कीर्तन करून राहिले, असे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. बरं, त्यांनी सांगितलं की का हो, आता हे जे सगळं आहे हे सगळं करणारा मीच आहे. सूर्याचा प्रकाश मी देतो, चंद्राला प्रकाश मी देतो, पाण्याला चव मी देतो, अग्नीला उष्णता मी देतो. हे जे सगळं चालणारं जे आहे हे सगळं मी चालवतो. पृथ्वी देखील माझ्यामुळे गतिमान आहे, आणि ही जर एक क्षणभर थांबली तर
सगळं जळून खाक होणार आहे, सगळं नष्ट होणार आहे. संतुलन बिघडलं की तुमच्या हातात काहीच नाही. आणि म्हणून केव्हा काय होईल हे तुम्हाला सांगता येत नाही, हे भगवंत त्याला सांगून राहिले. पण म्हटलं बाबा आता काय, मग आता शेवटी आम्ही तुझ्या चरणावर नतमस्तक झालो, मग तुम्ही मला काय करणार आता. भगवंत सांगून राहिले, अनन्य भाव ठेवून अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. LICचं तत्व आहे की नाही, LICचं ब्रीदवाक्य आहे खाली पहा, योगक्षेमं वहाम्यहम. कुठून घेतलं ते या राजविद्या राजगुह्य 9व्या अध्यायातून घेतलेलं आहे. भगवंत सांगतात, अनन्य भाव ठेवून जे माझ्या चरणावर नतमस्तक होतात, माझं चिंतन करतात, त्यांना माझी या भक्ता काय संसाराची चिंता. अरे राजायांची कांता कोरांना मागी, राजाची पत्नी का भीक मागते का, कोरांना मागते का. अरे तुम्ही भगवंताचे भक्त आहात, मग तुम्ही काय करायचं, फक्त अनन्य भाव ठेवून माझ्या चरणावर नतमस्तक व्हायचं, माझं स्मरण करायचं. मग मी काय करतो, तुमचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी माझी. आता अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे भगवंताने, प्रतिज्ञापत्र. अनन्य भाव ठेवा माझी या भक्ता काय संसाराची. अरे तुमच्या संसाराची काळजी मी वाहतो, पण काय केलं पाहिजे, अनन्य भाव ठेवून. तो परमेश्वर सगळं काही देतो, पाहिजे ते करण्यास समर्थ आहे. पण ही भावना होते का उत्पन्न आपल्या मनात. परमेश्वराचे स्मरण करतो आपण, हे नक्की करतो. काय आठवलं की पडतात जड भारी, अडचण आली की काल सांगितलं आपण, दुःख झालं की करतो, पैसा पाहिजे की करतो. पण पूर्ण गॅरंटी आहे का. समजा देवपूजा करून राहिले तुमचे साहेब आले, देवपूजा सोडून देते, सवळ्यातच बाहेर येते ना, साहेब बसा बसा चहा घ्या, खुर्चीवर बसते, त्याच्याशी गप्पा मारते. त्याला गेल्यानंतर मग पूजेला सुरुवात करते. पूजा सुरू आहे, एखादा आमदार आला, देवाला सोडून देते आणि त्याच्या मागे पळते ना. गणपतीची पूजा करायला जातात लोक, त्या गणपतीशी घेणं देणंच नाही. आमदार साहेब कधी येणार, आमदार साहेब कधी येणार, त्या गणपतीला सोडून देतात. आणि ते आले ते म्हणते मला घाई आहे, चपलानच पूजा करते, तेही तुम्ही मान्य करता. आणि घ्या साहेब ताट, आणि लागली ते खपखप व्हाय, ते आरती विसते त्याच्यात, बरं काय होत नाही म्हणते. अरे त्या देवाला घाबरणं बाबा, त्याला नाही. अनन्य भाव तिकडे नाही, आनंद भाव कुठे, माणसामध्ये. देवाने सांगितलं ऐसी शरण जावे शक्ती जीवे न. माणसाला काय शरण जायचं, काही घाबरू नका. आमदार खासदार आणखी जे कोणी असतील, अरे ते माणसं काहीच करू शकत नाही. कोण करू शकते तुमच्या जीवनामध्ये बिघडवू कोण शकते, चांगलं कोण करू शकते, फक्त परमेश्वर आहे. फक्त अनन्य भाव ठेवा. म्हणून त्याने अरे योगक्षेम पोट का हे लोक चालवणार आहेत का, हे नाहीत काहीच करू शकत. हेच क्षुद्र वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्याकडे पाहायचंच नाही. पाहायचं कोणाकडे, परमेश्वराकडे. पण हा विश्वास ठेवायचा का नाही, काही दिवस करून बघ, घाबरूच नका कोणाला. एकदम हिमतीने काम करा, आणि परमेश्वर माझ्यासोबत आहे त्याला फक्त घाबरा. जे सांगायचं ते त्याला सांगा, काहीच होत नाही. आणि ते करणारा देखील तोच आहे. म्हणून त्याने सांगितलं अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां तुमचा योगक्षेम मी चालवतो. व ते म्हटलं हे सगळं ठीक आहे, तुम्हाला तर खूप मोठमोठ्या पूजा लागतात. हे म्हणतात असं करा तसं करा, एवढाली पूजा करा, महारुद्र करा, लघुरुद्र करा, अतिरुद्र करा, सोन्याच्या मोहरा वाहा, असं करा तसं करा. भगवंत म्हणतात बाबा तुला कोणी सांगितलं, फक्त श्रद्धा ठेव, अनन्य भाव ठेव, तो पाहिजे ते करण्यास समर्थ आहे असं ठेव. आणि काय वाहा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अरे बापरे बाबू, अर्जुन म्हटलं आहे तर फारच सोपं सांगितलं तुम्ही. काय सोन्याच्या मोहरा वाहायचं काम नाही, दुधाचे अभिषेक करायचं काम नाही, काय आणखी तिथे दान धर्म, गोदान भूदान जलकुंभदान, आणखी सुवर्णदान. अरे म्हटलं पात्रता असेल तर कर, तुला करायचं तर काही हरकत नाही, केलं पाहिजे. पण पात्रता नाही, मग आता मी काहीच करू शकत नाही. बा देवा तुम्ही तर श्रीमंताचे भक्त आहात. अरे तो पंढरीचा पांडुरंग ते निजबोधे उरावरी भेट तू आत्मया श्रीहरी. अरे साध्या सुध्या भक्तांना आलिंगन भेट देतो ना तो. अगदी फाटके भक्त असतात सगळे, पायात चपला नसणारे,
तिरुपतीचा बालाजी देखील तरी लांबून दर्शन देतो. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला ते निजबोधे उरावरी अशी आलिंगन भेट देतो तुम्हाला. पैसा आहे का तुमच्याजवळ? नाही. काही आणखी मोठी संपत्ती आहे का? काय धनधान्य घेऊन चालले का तिथे? अरे लोकांचंच खातो आपण वारीमध्ये. लोक खाऊ घालतात, पण परमेश्वराचा प्रसाद ग्रहण करतो. आणि भेटीला की जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तो वाट पाहून राहिला, तुम्ही देखील इतक्या आर्त भावनेने त्याच्याकडे जाता आणि ती उराऊर भेट. तिथे काय पैसा देतो का आपण? नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, फक्त 4च गोष्टी सांगितल्या. पत्र म्हणजे बिल्वपत्र, तुळशीचं पत्र, फूल, पुष्पम, फळ असलं तर फळ, आणि नसलंच काय तर तोय म्हणजे पाणी. पाणी तर नेता येते गडवाभर, काय तांब्याचाही गडवा नको. जे घरामध्ये तांब्या असेल कोणताही पेला एखादा, तो जरी नेला परमेश्वराच्या आणि अभिसिंचन केलं अनन्य भाव ठेवून, तरी तो म्हणतो की मला नाही पाहिजे बाकी काही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त. पण कशा भावानी? अनन्य भावानी अर्पण करा. अर्जुन म्हटलं की अरे बापरे, किती सोपं सांगून राहाल तुम्ही तुमची भक्ती. मी तो उगाच यज्ञ व्यवस्थान असं करान, महायज्ञ करान, शतचंडी करान, आणखी कोणता कोटी यज्ञ करान. नाही, फक्त एवढं कर. पण ते कसं करायचं? देवाची हे स्वारी उभा क्षणभर मासी पाख पाखडे. माशी अशी करते की नाही, तेवढं वर स्मरण कर म्हणते, बाकी काहीच नको. पण कसं करायचं? अनन्य भाव ठेवून. आता म्हटलं एकच शंका आहे शेवटची. काय शंका आहे? आता तुम्ही भेदभाव करता, काही लोकांना देत नाही, कृपा करत नाही. काही लोकांवर करता, काही लोकांवर एकदम प्रेम आहे तुमचं, काही लोकांना करत नाही. असं कसं? त्याने सांगितलं की नाही. अरे बाबा, समोहम सर्वभूतेषु. समोहम म्हणजे मी, अहम कसं सम आहे कोणाशी? सर्वभूतेषु, सर्वांप्रती माझ्यामध्ये समभावना आहे. नमे म्हणजे नाही. काय? द्वेषोस्ति नम प्रिया न प्रिया. अरे माझ्यामध्ये कोणाच्या विषयी राग नाही, अनुराग नाही, द्वेष नाही, प्रेम किंवा आणि त्याच्याविषयी द्वेष देखील नाही, राग देखील नाही. सर्वांच्या प्रती समभाव आहे. पण तो समभावाने माझ्याकडे पाहतो. हे तुम्हाला करावं लागेल. तुम्ही शिव्या देता, अरे माझ्या कृपाने असं नाही. तर अनन्य भावच नाही. तुम्ही अनन्य भाव ठेवा, तेव्हा मी तुम्हाला, मला जर तुम्ही भजले, भजताम प्रीतीपूर्वकम, मला जर तुम्ही त्या ठिकाणी भजलं, अनन्य भाव ठेवला, तर मी काय करतो? तुम्हाला माझ्यात सामावून घेतो. असं परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. इथे आता हा जो आणि राजविद्या राजगुह्य इतकं सोपं सांगितलेलं आहे बरं भगवंताने. आता याच्यापेक्षा काय पाहिजे? आता अर्जुन त्या ठिकाणी भगवंत पुन्हा सांगून राहिलेले की बाबा, माझ्या विभूती मी तुला आता सांगतो. 10वा अध्याय 10च घालून टाकू, तो तुम्हाला वाचायचा आहे, फक्त थोडक्यात सांगतो. विभूती म्हणजे भस्म नाही. विभूती म्हणजे एखादी व्यक्ती पण नाही. विभूती कोण आहे? ती परब्रह्म परमात्म्याचा अंश आहे. ते परब्रह्म परमात्मा या ठिकाणी नटलेले त्या रूपाने. एका अर्थाने मुक्त्यार पत्र. मुक्त्यार पत्र म्हणजे समजते ना, एखादा माणूस काय करतो? एखाद्या लिहून देतो की माझे अधिकार घ्याला त्या त्या क्षेत्रामध्ये. असं भगवंतांनी ज्यांना मुक्त्यार पत्र दिलेलं आहे, असं त्यांना विभूती शब्द वापरलेला आहे. म्हणून विभूती म्हणजे तो परब्रह्म परमात्मा. विभूती म्हणजे भस्म नाही, एखादी विशिष्ट व्यक्ती नाही, तर तो परब्रह्म परमात्मा मुक्त्यार पत्र ज्यांना दिलेला आहे, ते चराचर सृष्टीमधले जे जे कोणी वस्तू असतील, प्राणी असतील, मनुष्य असेल किंवा आणखी काय असतील, त्या सगळ्यांना परमेश्वराने म्हटलं ते म्हणजे मी. अशी जी विभूती आहे, तो विभूती योग या ठिकाणी आहे. मग आता हा विभूती योग करताना भगवंत सांगतात की बाबा, हे जे मी तुला सांगून राहिलेलं विभूती योगामध्ये, तर हा योग मी तुला याच्यासाठी सांगतो की तू पात्र आहे. आणि हे पात्र होत असताना हे विश्व मीच चालवतो आहे. आणि म्हणून ब्रह्मज्ञानी माझं चिंतन करतात, हे मी तुला सांगतो. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. आता ही अवस्था आहे बरं. मच्चित्ता म्हणजे माझं चित्त आणि माझं प्राण. कोणाचं स्मरण केलं पाहिजे? माझ्या चित्तामध्ये परमेश्वर असला पाहिजे आणि माझा प्राण हा देखील परमेश्वर असला पाहिजे. आणि हे दोघं चर्चा करतात बरं. तुम्ही पहा, आपण स्वतः पण बऱ्याच वेळा चिंतन करतो. आपण हे चिंतन म्हणजे काय? माझं चित्त आणि माझा प्राण, माझं हृदय हे काय करतात?
तर हे माझ्याच ठाई असलं पाहिजे. चित्तात समाधान केव्हा? परमेश्वर असेल तर. हृदयातली आग केव्हा शांत होते? परमेश्वर तिथे असेल तर. आणि म्हणून माझ्या चित्तामध्येही परमेश्वर, माझ्या बुद्धीमध्येही परमेश्वर, मच्चित्ता मद्गत प्राणा असं बोधयंत परस्परम. आणि नुसतं या दोघांनी बोध तर करायचा नाही, जिथे चांगली माणसं आहेत ती देखील असंच चिंतन करतात आणि एकमेकांमधला बोध करतात आणि चांगल्या गोष्टी आपण एकमेकांच्या घ्यायच्या आहेत. आनो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः. जगातल्या चांगल्या गोष्टी, म्हणून जे जे कोणी चांगलं सांगितलं ते मी घेतलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. चित्ताने आणि माझ्या प्राणाने देखील चांगलं केलं पाहिजे, चांगलं चिंतन केलं पाहिजे. बोधयंत परस्परम, एकमेकांना बोध केला पाहिजे. आणि कोण फक्त या दोघांनीच नाही, याच देहाने नाही, अनंत देहानी देखील चांगल्या माणसांनी अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. असं आपलं चित्त आणि प्राण मला जर दिला तर काय होईल? तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जर मला प्रीतिपूर्वक, आता हा प्रीती शब्द देखील फार सुंदर आहे. भक्तिशास्त्रामध्ये शुद्ध भाव सांगितलेला आहे. जरा वेळेचं बंधन आहे, पटकन सांगतो, पण आज हे पूर्ण करतो, 5-7 मिनिट पुढे जातील. शुद्ध भावामध्ये, शुद्ध भावाचे 3 प्रकार आहेत: रती, प्रीती आणि राग. आता हे जे चिनी शब्द आहेत, रती, प्रीती, हे सर्वजण काम अर्थाने घेतात. मूर्खच आहे ना आपण, आणि त्याच्यातच गुंतलेलं. शुद्ध भाव हा परमेश्वराच्या प्रती आहे. रती म्हणजे रत होणे. हे रती देखील 3 प्रकारचे आहेत: मधुवत, घृतवत, लाक्षावत. पण आता त्या मी आज सांगत नाही. राग देखील 3 प्रकारचा आहे: पूर्वराग, मिलन आणि विरह. हे परमेश्वराप्रती आहे. लोक प्रेयसी प्रती घेतात. कधी भेटते प्रेयसी? तिचा विरह, त्याच्यातच मरते ते. आणि प्रेयसी ही काही तुझी शाश्वत नाही आहे, परमेश्वर आहे. परमेश्वर भेटला नाही तर विरह म्हणायचं. त्याच्यासाठी तळमळ. कधी भेटतो? कधी केदवा भेटसी माझी या जीवलगा. पण ते नाही. आपण जीवलग म्हणजे कोण? माझी ती प्रेयसी, माझा तो प्रियकर, त्याच्यासाठी भेटणे नाही. आणि मग जो प्रीती शब्द म्हटलेला, भजताम प्रीतिपूर्वकम. प्रीती देखील 3 प्रकारच्या आहेत. आता त्या 3 प्रकारच्या प्रीती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज त्याची पण चर्चा करायची नाही, म्हणून त्याने म्हटलेलं आहे भजताम प्रीतिपूर्वकम. ती जी प्रीती आहे, ती प्रीती म्हणजे प्रेम. ती प्रीती म्हणजे त्याच्या प्रतीची आस्था. आणि ती प्रीती म्हणजे त्याच्या प्रतीचा जो मोह आहे. मोह म्हणजे इकडची मोह मायेतला नाही, परमेश्वर भेटला पाहिजे, परमेश्वर भेटला पाहिजे. अशा ज्या प्रीती आहेत त्या प्रीती देखील आपल्या सगळ्यांना पाहिजे. त्याचेही 3 प्रकार आहेत. तर भजताम प्रीतिपूर्वकम, अशा प्रीती मला त्या ठिकाणी आणि त्या प्रीतिपूर्वक भजायचं आहे. ते जर भजले तर माझ्या सगळ्या विभूतींना देखील तो जाणतो. आता भगवंत म्हटला की का, अर्जुन त्याला म्हटला की तुम्ही म्हटलं तर खरी, तुमच्या विभूती किती आहेत? भगवंतानी 75 विभूती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हा अध्याय देखील तुम्ही वाचा. आता 75 मी सांगू शकत नाही, कारण त्याला समजा 1 मिनिटात 4 जरी म्हटल्या तर आणखीन वेळ लागणार आहे त्याला. 1 मिनिटात 10 जरी म्हटल्या तर 7-8 मिनिट लागतात, असं गृहीत धरा. म्हणून मी थोडक्यात काही विभूती मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. मी ते वाक्यच कोट करतो. कोट याच्यासाठी भगवंताने सांगितलं, भगवंतालाच कोट करतो, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की विभूती अशा अशा पद्धतीच्या आहेत. आता भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं वेदानाम सामवेदोस्मी, म्हणजे 4 प्रकारचे वेद आहेत. त्या वेदातला वेद कोण आहे? मी. मुक्त्यारपत्र कोणाला दिलं? सामवेद. यात खूप सुंदर, या प्रत्येकाचं विश्लेषण फार सुंदर आहे. सामवेद नंतर झालेलं आहे सगळ्या यांनी, पण सामवेद मी गायन करतो. तर वेदामध्ये कोण आहे? मी सामवेद आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञ, आता काल आपण चर्चा केली यज्ञ म्हणजे काय, त्याच्यातला जपयज्ञ म्हणजे नामस्मरण म्हणजे मी आहे. सगळ्यात सुंदर. बाकीचे यज्ञ, उपासना वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. तर त्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, सगळं वृक्ष आहेत, लतावेली, त्याच्यामधला मी कोण आहे? अश्वत्थ नावाचा वृक्ष, म्हणजे औदुंबर म्हणू आपण, तो वृक्ष. पिंपळ मी आहे, वड, उंबर, पिंपळ मी त्या ठिकाणी आहे, असं भगवंत सांगून राहिलेला आहे. सिद्धानाम कपिलो मुनी, अनेक सिद्ध या ठिकाणी आहेत, पण त्याच्यातला मी कोण आहे? कपिल नावाचे जे मुनी आहेत ते म्हणजे मी स्वतः आहे. मासानाम मार्गशीर्षो अहम, 12 मास आहे, चैत्र वैशाख ज्येष्ठ, त्याच्यातला मी कोण आहे? मार्गशीर्ष नावाचा जो मास आहे
तो मी आहे. त्याच्यानंतर पांडवानाम अर्जुनंच धनंजय असा शब्द आहे. पांडवामध्ये अर्जुन मी आहे असे त्यांनी 75 सांगितलेले आहेत. त्यातले काही उदाहरणार्थ आदित्यामध्ये विष्णू मी आहे, आदितीचे जे पुत्र आहे त्याच्यामधला विष्णू मी आहे. प्रकाशामध्ये सूर्य मी आहे, नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे. त्याच्यानंतर वेदामध्ये सामवेद मी आहे, इंद्रियामधलं मन मी आहे. त्याच्यानंतर धनवंतामध्ये कुबेर मी आहे, पर्वतामध्ये सुमेरू नावाचा पर्वत मी आहे, पुरोहितामध्ये बृहस्पती नावाचा जे बृहस्पती आहेत ते मी आहे, महर्षीमध्ये भृगु मी आहे. त्याच्यानंतर अक्षरामध्ये ओंकार मी आहे, देवर्षीमध्ये नारद मी आहे, गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे तो मी आहे, घोड्यामध्ये उच्चैश्रवा नावाचा, आता उच्चैश्रवा सगळ्यांनी समजून घ्या, समुद्र मंथनातून निघालेला हा घोडा तो मी आहे. हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती मी त्या ठिकाणी आहे, सर्पामध्ये वासुकी नावाचा सर्प मी आहे, गायीमध्ये कामधेनू मी आहे, दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे. म्हणजे इतकं अशा 75 विभूती त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आता मी तुम्हाला 5-25 सांगितल्या अशा त्या 10व्या अध्यायामध्ये आहे. पण तात्पर्य त्यांनी सांगितलेलं आहे की हे जग मी धारण केलेलं आहे आणि या जगामध्ये अंशरूपानी माझे मुक्त्यारपत्र दिलेल्या विभूती, त्या विभूती देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी जगाचं कल्याण केलेलं आहे. तर त्यांचे जीवनचरित्र जरी अभ्यासले आपण आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे अनन्य भाव ठेवून तुम्ही माझ्या चरणावर नतमस्तक व्हा, जगातली सर्व सुख मी तुला देतो, ऐहिक आणि पारलौकिक देखील अर्जुनाला सांगून दिलं, झाले का देऊन टाकलं तुला. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दानपस, झाले का देऊन टाकलं तुला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. देवानी इतकं माणूस ऐकत नाही, शेवटी चिडून सांगितलं हा होईल, हे का देऊन टाकलं तुला, फक्त काय कर अनन्य भाव ठेवून माझ्या चरणावर नतमस्तक हो. आता हे जरी सोपं नसलं तरी पहिलं पाऊल आपल्याला टाकायचं आहे. आज आपण 3 प्रकारचे अध्याय या ठिकाणी घेतलेले आहेत. एक अक्षर ब्रह्मयोग घेतलेला आहे, राजविद्या राजगुह्य योग आपण घेतलेला आहे आणि 10वा अध्याय विभूती योग आपण घेतलेला आहे. माझी आणखीन विनंती आहे, हे काय सगळं या ठिकाणी मला सांगता आलं नाही. समुद्राला ओंजळीत साठवता येत नाही, गडव्यामध्ये साठवता येत नाही, कारण हा काय वेदार्थ सागरू आहे, मोठं तत्वज्ञान आहे. म्हणजे कशासाठी फक्त बीज अंकुरे बीज टाकण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, श्रीमद भगवद्गीता विकत आणा, जाऊ द्या थोडेफार पैसे, मोठी आणली तर फार चांगलं. रोज फक्त थोडी थोडी वाचा, वेळच नाही वगैरे सांगू नका, काही वेळ तुमच्या हातात नाही आहे, वेळ काढावा लागणार आहे. मी सगळं त्याचं सांगितलेलं आहे. आणि थोडं थोडं वाचा, ते अक्षर ब्रह्म आहे आणि बोट ठेवून वाचा. बोट ठेवून वाचल्यानंतर ते अक्षर ब्रह्म बोटातून असा तो करंट येतो आपल्या याच्यामध्ये. आणि प्रयत्न तर करा एकदा, किती सकारात्मकता येते. इतकं होमवर्क करा, पैसे कोणी मागून नाही राहिलं तुम्हाला, स्वतःसाठीच खर्च करायचे आहेत. नूडल्स खाऊ नका, पिझ्झा बर्गर खाऊ नका, एखाद दिवशी कमी करा सगळं, पण ते पैसे पुस्तक आणण्यासाठी वापरा. आणि ते आपण जर वाचून थोडंसं प्रयत्न केला, मला असं वाटतं की मरताना त्याचीच आठवण येईल. आणि जाता जाता आठवण ठेवतो की एक दिवस मरायचं आहे. मरणं काही मनहूस नाही, मरणं काही कालिक नाही, मरणं काही ज्याला नकारात्मक नाही, आणि मरणं काही अभद्र नाही, शाश्वत सत्य आहे. मरणम प्रकृतीही आणि जीवन ही विकृती आहे. विकृतीमध्ये आनंद घेणारे आपण मरणाची रोज आठवण ठेवा, ते शाश्वत सत्य आहे. आणि त्या सत्याबाबत आणखीन भगवंताने काय काय सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण उद्याच्या संकीर्तनामध्ये करणार आहोत. तोपर्यंत तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.